मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज प्रियाला प्रश्न करतो, त्या महिपत शिखरेशी किंवा त्या साक्षीशी तुझा अजूनही काही कॉन्टॅक्ट नाही आहे ना? प्रिया पटकन बोलून जाते की नाही बाबा, अजिबात आमचा काहीही कॉन्टॅक्ट नाही आहे. अहो, मी मान्य करते की अगोदर माझी आणि साक्षीची थोडी ओळख होती आणि ती ओळख तुमच्यापासून मी लपवली आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्याशी माझा काही एक संबंध नाही असं म्हणून ती नेहमीसारखं इमोशनल ब्लॅकमेल आता रविराजला करू लागते आणि त्याचा हात हातात घेत म्हणते की बाबा खरंच तुम्हाला तुमची मुलगी अशी वाटते का हो? मी काहीतरी करेल असं खरंच तुम्हाला वाटतं का हो? तेव्हा रविराज रागातच तिच्याकडे पाहतो, तिचा हातातून हात सोडवून घेतो आणि मला कोण, कशी, काय वाटते याचा तर प्रश्नच येत नाही. पण तुला शेवटचं सांगतोय, तू माझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली होती. तशीच आणखी कोणती गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली आहेस का? असा साधासुधा प्रश्न होता. त्यामुळे ती चूक जर तू पुन्हा केलीस तर त्याचे परिणाम खूप गंभीर होतील, लक्षात ठेव. असा रविराजने दमच दिल्यानंतर प्रिया खूप घाबरते आणि तिला आता रविराजचं वेगळंच रूप इथे पाहायला मिळतं. कारण दरवेळीप्रमाणे मी रविराजला कशाप्रकारे ब्लॅकमेल करायची आणि बाबा म्हणून त्यांची सिंपती मिळवायची, पण यावेळी तसं काही होणार नाही हे आता तिला कळून चुकलेलं असतं. आणि रविराजने दिलेली ही धमकी पाहून आता नागराज देखील जरा घाबरतोच आणि जरा घाबरतच पुढे जात म्हणतो, दादा मगाशी तू कुठे निघाला होतास? थांबला, तुला जायचं नाही का तिकडे? असं तो विचारतो. तेव्हा रविराज म्हणतो, मी अर्जुनकडे चाललोय. मग आता नागराज म्हणतो, अच्छा ठीक आहे. अगोदर त्याच्या ही गोष्ट लक्षातच येत नाही की अर्जुनकडे चाललाय. मग रविराज तेथून गेल्यानंतर त्या दोघांच्याही लक्षात येतं की हा तर अर्जुनकडे चाललाय. मग आता त्या दोघांचीही बोबडीच वळते. नागराज म्हणतो, ये बाई, आता अर्जुनकडे दादा चाललाय म्हटल्यानंतर त्याला अडवायला हवं, थांबवायला हवं. मग नागराज घाबरतच म्हणतो, आई शपथ, हे दोघे ना एकत्र यायला नाही पाहिजे, नाहीतर आपण मेलो, चल थांबूयात त्याला. असं म्हणून दोघेही धावतच रविराजच्या पाठीमागे जातात. पण रविराजने आता गाडी काढलेली असते आणि तो अगदी गेटच्या बाहेर सुद्धा गाडी घेऊन गेलेला असतो. मग त्या दोघांचा चांगलाच पचका होतो आणि दोघेही डोक्याला हात लावून बसतात. नागराज म्हणतो, शट, गेला आता, हा गेला. आता अर्जुनला भेटणार, त्याच्याबरोबर बोलणार. हे दोघे जर एकत्र आले ना तर पाणी मागायला सुद्धा आपण जिवंत राहणार नाही, असं आता नागराज प्रियाला म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते, काय, असं खरंच होईल का? मग आता नागराज म्हणतो, हो. तर प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग जोडतो. नागराज सांगतो की दोन शूरवीर योद्धे जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा त्यांच्यामध्ये फूट पाडल्याशिवाय शत्रू पक्षाला जिंकता येत नाही. आता काहीतरी करायला हवं असं नागराज प्रियाला सांगतो. दोघेही आता नक्की करायचं काय हा विचार करू लागतात. दुसरीकडे आता चैतन्य, अर्जुन आणि सायली हे तिघेही हरीशबद्दल डिस्कस करत असतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, म्हणजे महिपतने काय केलं अगोदर तर हरीशचा खून केला आणि मग त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या मित्राबरोबर तो चॅट करतोय, म्हणजेच हरीश जिवंत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अरे अर्जुन, कुठल्या लेवलचं प्लॅनिंग आहे हे, असं म्हणून त्यालाच हसू येतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे हे नॉर्मल चॅट, अशोकला हे समजलं सुद्धा नाही की हे मेसेजेस हरीश करत नाहीये. तेव्हा सायली म्हणते, पण ह्या मेसेजवरून हे तरी कुठे सिद्ध होतंय की हे महिपत किंवा त्याच्या माणसांनी पाठवलेत? तेव्हा अर्जुन म्हणतो, या फोन नंबरवरनं लोकेशनला आपण ट्रेस करायला हवं, मग पुढचं पुढे बघू काय होतंय ते. तेवढ्यातच आता रविराज तेथे येतो आणि दार ठोठावतो. सर्वजण मागे पाहतात आणि सर्वांना जरा आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा आत येऊ का असं रविराज विचारतो. अर्जुन आता जरा खुश होतो आणि म्हणतो, सिनियर. तेव्हा सायली म्हणते, रविराज काका अहो या ना. अर्जुन देखील म्हणतो, ये ना सिनियर, आतमध्ये ये. तेव्हा सायली आता म्हणते, काका बसा ना, हो बसा ना प्लीज. अर्जुन सुद्धा म्हणतो, हो सिनियर बसणार आहे. तेव्हा सायली विचारते की कसे आहात तुम्ही? तेव्हा तो म्हणतो, मी एकदम ठीक आहे. सायली विचारते, चहा मागवू का तुमच्यासाठी? मग रविराज म्हणतो, नको, मी चहा पिऊनच आलोय. आता अर्जुनलाच प्रश्न पडलेला असतो की नक्की झालं काय सिनियरला अचानक असा ऑफिसमध्ये आलाय. मग तो मुद्दामहूनच म्हणतो, पण आम्ही तन्वीबद्दल कोणतीही कंप्लेंट वगैरे केलेली नाहीये किंवा तिच्या चौकशीसाठी कोर्टाकडनं डेट सुद्धा घेतलेली नाहीये. तरीही तू इथे, पण काळजी करण्यासारखं काही कारण तर नाहीये ना, असंही तो विचारतो.
तेव्हा रविराज म्हणतो की एक लॉयर म्हणून मी खूप काळजीत आहे. तेव्हा म्हणजे सर नक्की काय झालंय असं चैतन्य विचारतो. तेव्हा मी इथे तन्वीचा वकील म्हणून नाही तर फक्त वकील म्हणून आलो आहे असं आता रविराज म्हणतो. आणि एक वकील की त्याच्या आतला आवाज त्याला स्वस्थ बसू देत नाही. अर्जुन, तू कोर्टामध्ये सिद्ध केलंय की तन्वी तिच्या आणि साक्षीच्या मैत्रीबद्दल कोर्टामध्ये पूर्णपणे खोटं बोलली. खरं तर तेव्हाच मी तुला भेटणार होतो अर्जुन, पण आपण दोघेही एकाच केसमध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढतोय. त्यामुळे कोर्टामध्ये तुझ्याशी भेटणं किंवा कोर्टाबाहेर सुद्धा भेटणं आणि तुझ्याशी बोलणं हे अनइथिकल वाटलं. तर आता सायलीला प्रश्न पडलेला असतो, नक्की रविराज काका कशासाठी आले असतील आणि ते सुद्धा एवढे शांत शांत आहे, त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा काळजी आहे. त्यानंतर रविराज म्हणतो, हे बघ, त्या आश्रमात अजून एक मृतदेह सापडलाय आणि एक वकील म्हणून मला ना हे सगळं खूप काही संशयास्पद वाटतंय. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर मग अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली माय पॉइंट. आणि ही दुसरी डेड बॉडी सापडण्याचा टायमिंग पण बघ ना. जेव्हा दामिनीला वाटलं की महिपतची बाजू वीक पडतीये तेव्हा त्याने वार केला. तेव्हा रविराज सांगतो, अर्जुन, माझाही तोच अंदाज आहे, कारण महिपतचे पाय हे खोलवर रुतत चालले आहेत. हे बघ अर्जुन, या केसच्या मुळाशी तुला जर जायचं असेल, त्यासाठी माझी काही मदत लागणार असेल तर ती मदत तुला मी नक्कीच करेन अर्जुन, असा शब्द रविराज अर्जुनला देतो. हे ऐकून आता चैतन्य, सायली आणि अर्जुन या तिघांनाही धक्काच बसतो की रविराज मदत करण्यासाठी तयार झाले आणि तितकाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा झळकतो. तेव्हा अर्जुन सर्वात अगोदर थँक्यू सो मच सिनियर असं म्हणतो. तेव्हा तुमची साथ खरंच खूप मोलाची आहे रविराज काका, असं सायली आता रविराजला म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी सिनियर, कारण वात्सल्य आश्रमाबद्दल तुला आत्ता लगेच काही सांगता येणार नाही मला, कारण तुला माहिती आहे ना. मग रविराज म्हणतो, हे बघ अर्जुन, मी तुला कुठलेही डिटेल्स कधी विचारणार नाही, असं म्हणून ते गालात अर्जुनकडे पाहून हसतात. तेव्हा अर्जुन सांगतो, पण मी एवढं सांगेन नक्कीच की महिपत तेच करतोय जे मोस्ट ऑफ गुन्हेगार करतात ना तेच, कारण अगोदर ते गुन्हा करतात आणि मग ते लपवण्यासाठी खोट्यावर खोटं बोलतात. तेव्हा चैतन्य सांगतो, हो पण रविराज सर, आम्ही पुरावे मिळवण्याचा ना अगदी पूर्णपणे प्रयत्न करतोय. तेव्हा ते तर मिळायलाच हवे. आफ्टर ऑल एव्हिडन्स इज एव्हरीथिंग, असं अर्जुन आणि रविराज हे दोघेही आता अगदी एकत्रच चैतन्यकडे पाहून बोलतात. तेव्हा हे एकत्र बोललेले पाहून आता सायली आणि चैतन्य हसतात. रविराज आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात आणि गालातच हसतात. तेव्हा चैतन्य हसतच म्हणतो, मला आत्ता असं वाटतंय की सिनियर आणि ज्युनियर एकत्र आले आहेत. तर आता हे दोघेही एकत्र आले याचा आनंद सायलीच्या चेहऱ्यावर झळकत असतो. त्यानंतर रविराज अजून एक सिरियसली सांगतो, हे बघ, या दुसऱ्या खुनामध्ये सुद्धा महिपत शिखरे हा इन्व्हॉल्ड असेल तर तू आणि मी दोघेही मिळून कोर्टामध्ये हजर करूयात. आता रविराजने असा शब्द दिल्यानंतर अर्जुनला अजूनच धीर मिळतो. तेव्हा अर्जुन खूप कौतुकाने आता रविराजकडे पाहतो आणि त्याला खूप आता रिलॅक्स वाटतं की माझा सिनियर माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे. मग रविराज म्हणतो, हे माझं तुला प्रॉमिस असेल अर्जुन. आता हे दोघेही ज्युनियर सिनियर एकत्र आल्यामुळे केसला नवीनच दिशा मिळणार असते. त्यामुळे सायली आणि चैतन्य, अर्जुन हे खूप म्हणजे खूप खुश असतात, कारण केसबद्दल काहीतरी आता चांगलं घडणार असतं आणि ही केस फायनली संपणार असते याचा आनंद सायलीला आता झालेला असतो. दुसरीकडे आता हरीशच्या नावाने जो काही अशोक मामाबरोबर चॅटिंग करत असतो किंवा त्याला मेसेजेस करत असतो, त्याला आता महिपतचा कॉल येतो. तेव्हा कॉल रिसीव करत, हो बोला ना साहेब, असं आता तो म्हणतो. मग आता महिपत म्हणतो, हे बघ, तुला ज्या कामासाठी पैसे दिले होते ना ते काम आता झालेलं आहे. आता एक काम करायचं, तिथनं उठायचं, तुझं सगळं सामान घ्यायचं, फोन बंद करायचा आणि तिथनं गायब व्हायचं. कुणालाही काही कळता कामा नये, कारण इतके दिवस त्या हरीशच्या फोनवरनं तूच लोकांना मेसेजेस ठोकत होता, समजलं का, असं आता तो त्या मुलालाच धमकावतो. तेव्हा तो मुलगा सुद्धा आता महिपतच्या या धमकीला घाबरतो आणि नाही साहेब, मी तुम्ही सांगाल तसंच करेल, मी आता लागलीच निघतो. मग महिपत म्हणतो, ताबडतोब निघायचं, कारण तुझे जे बाकीचे पैसे आहेत ना ते तुला आजच्या आज मिळतीलच.
आता गायब व्हायचं लगेच, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. इकडे रात्री आता अर्जुन हा आपलं काम करत बेडवर बसलेला असतो. सायली आता तेथे व्यवस्थित बेडशीट आवरत असते आणि गालातच हसत असते. तेव्हा अर्जुनची नजर तिच्यावर पडते. मग तो विचारतो, काय काय झालंय काय आज तुला? कारण आज माझ्या बायकोचा मूड अगदी छान दिसतोय. तेव्हा सायली त्याच्याजवळ बसते आणि म्हणते, निवांत तर वाटतंय खरं मला. आज रविराज काका ऑफिसला येऊन गेल्यानंतर मला असं वाटतंय की आता सगळं काही अगदी ठीक होणार आहे. कारण त्यांची मदत मिळाल्यानंतर आपल्याला अशक्य असं काहीच नाहीये. आणि तुम्ही आता बघाच, महिपतने मधुभाऊंसाठी जो खड्डा खणलाय ना, त्यात तो स्वतःच अडकणार. अर्जुन आता तिच्याकडे पाहून हसतो. त्यानंतर सायली म्हणते, बरं मी काय म्हणते, आपण हा आनंद आईस्क्रीम खाऊन साजरा करूयात का? अर्जुन म्हणतो, तू आजारी आहेस, तू विसरलीस का? नो आईस्क्रीम नाही, असं अर्जुन आता म्हणतो. तर सायली हट्टच करते की नाही, मला आईस्क्रीम हवंय म्हणजे हवंय. आता ती खूपच हट्ट करते म्हणून अर्जुनचाही नाईलाज होतो. मग चला की, असं ती म्हणते. अर्जुन सुद्धा नाईलाजाने आता तिच्याबरोबर निघतो. दुसरीकडे रविराज आता घरी आलेला असतो आणि प्रतिमाला सांगतो, आज मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो. कारण जी दुसरी डेडबॉडी आश्रमामध्ये सापडली त्याचं प्रकरण जरा मला विचित्रच वाटतंय. म्हणूनच मी आता ठरवलंय की अर्जुनचं जे आर्ग्युमेंट आहे ना, त्याला सपोर्ट करायचा. कारण अर्जुनला जे योग्य वाटतंय, अर्जुन ज्या ठिकाणी अगदी परफेक्ट चाललाय त्या ठिकाणी मी त्याला मदत करणार म्हणजे करणारच. आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा उभा राहणार, असं रविराजने ठरवलेलं असतं. तेच तो प्रतिमाला सांगतो. तेव्हा प्रतिमाला आता खूपच आनंद होतो. त्यानंतर आता तो मोबाईल हातात घेतो आणि म्हणतो, अरे च्छा, आजची तारीख मी कशी काय विसरलो? तेव्हा प्रतिमा म्हणते, का बरं, काय आहे काय आज? तेव्हा रविराज सांगू लागतो, आपली तन्वी जेव्हा 2 वर्षाची होती ना, तेव्हा तिला खूप ताप आला होता आणि तिला ॲडमिट करावं लागलं होतं. मग 2-4 दिवसांनी जेव्हा तिला डिस्चार्ज मिळाला तेव्हा खूप अशी मलूल झाली होती. तिला घरी आणल्यानंतर फक्त 2च शब्द ती म्हणाली, मला आईस्क्रीम हवंय म्हणून. तेव्हा प्रतिमा हसू लागते आणि हो का असं विचारते. तेव्हा रविराज म्हणतो, हो, ती जेव्हा आईस्क्रीमसाठी हट्ट करायला लागली तेव्हा मग माझाही नाईलाज झाला. मग मी डॉक्टरांना फोन केला, तिला थोडंसं आईस्क्रीम देऊ का असं विचारलं. तिला बाहेर घेऊन गेलो आणि अगदी चमचाभर तिला आईस्क्रीम दिलं. आणि त्या दिवसापासून हा दिवस आनंदाचा असा ठरवून आपण तिघेही याच तारखेला बाहेर जाऊन आईस्क्रीम खायचो. पण नंतर सगळं काही असं म्हणून तो आपला शांत राहतो. त्यानंतर प्रतिमा म्हणते, आता मला यातलं काही आठवत नाहीये तुम्ही सांगताय ते, पण तुम्ही म्हणताय तसं त्या वेळेसारखा आजचा दिवसही आपण साजरा करूयात. मग रविराज हसतो आणि म्हणतो, चल. तेव्हा प्रतिमा सुद्धा आणि रविराज हे दोघेही आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर जायला निघतात. इकडे सायली आणि अर्जुन आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर आलेले असतात. तेव्हा एक आईस्क्रीमची गाडी तिथे उभी असते. सायली म्हणते, थांबा थांबा, अहो थांबा, इथेच आईस्क्रीम खायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो थांबतो, असं म्हणून अर्जुन गाडी थांबवतो आणि मग गाडीतून खाली उतरतो. सायलीला आता आईस्क्रीम पाहून तोंडाला पाणी सुटलेलं असतं. मग आता अर्जुन म्हणतो, माहीत होतं तू या आईस्क्रीमच्या गाडीजवळच मला गाडी थांबवायला सांगणार. कारण दुसरी जर कुणी बायको असती ना, तिने आता नवऱ्याचा खिसा चांगलाच गरम केला असता. परंतु तुला या गाडीवरचंच आईस्क्रीम खायचं आहे ना. मग सायली म्हणते, अहो हे आईस्क्रीम खूप छान असतं. अहो महागातल्या महाग आईस्क्रीमला काय करता, इथल्या आईस्क्रीमची सर येणार आहे का? अजिबातच नाही, खूप टेस्टी असतं हे सुद्धा आईस्क्रीम, असं म्हणून त्या आईस्क्रीमबद्दल सायली अर्जुनला सांगत असते. मग आता अर्जुन म्हणतो, चला. दोघेही जायला निघणार. तितक्यातच रविराज आणि प्रतिमा दोघेही तेथे येतात. रविराज गाडी थांबवतो. प्रतिमा आणि ते दोघेही गाडीतून खाली उतरतात. प्रतिमाला पाहताच सायलीच्या आनंदाला अगदी उधाणच येतं. मग आता ती अर्जुनला म्हणते, अहो प्रतिमा आत्या. तेव्हा प्रतिमासुद्धा सायलीला पाहते. दोघीही अगदी एकमेकींना कडकडून मिठी मारतात. एकमेकींना भेटल्याचा आनंद त्या दोघींच्याही चेहऱ्यावर येतो. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही इथे, तुमचाही असा रोज संध्याकाळी आईस्क्रीम खायचा बेत असतो का? तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही ग, तसा बेत नसतो, पण यांनी मला सांगितलं. तेव्हा तन्वी लहान होती
तेव्हा आम्ही याच दिवशी इथे आईस्क्रीम खायला दरवर्षी यायचो, म्हणूनच आज आलोय. म्हणून सायली आता गालात हसते आणि अर्जुनकडे पाहते, कारण तिला या गोष्टीचं आश्चर्यच वाटतं. तर प्रतिमा विचारते, तुम्ही दोघेही नेहमी येता का? मग आता सायली म्हणते, नाही, तसं नेहमी नाही येत आम्ही, पण मीच यांना आज म्हटलं की आपण आईस्क्रीम खायला बाहेर जाऊयात. त्यानंतर सायली आणि प्रतिमा या दोघीही गप्पा मारू लागतात. तर अर्जुन आणि रविराज दोघेही आता तिच्याकडेच पाहत असतात. मग त्यानंतर अर्जुन म्हणतो, चल सिनियर, चल आपण आपापल्या बायकांसाठी आईस्क्रीम घेऊयात, नाहीतर आईस्क्रीम तशीच राहील खायची आणि या दोघीही आपल्यावर चिडतील, मग काही खरं नाही हां, असं अगदी तो कॅज्युअली बोलतो. मग रविराज आता अर्जुनकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, अर्जुन, एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ, फक्त आश्रम केसमध्ये मी तुला मदत करणार आहे, बाकी आपल्यामध्ये काही नॉर्मल झाले असं समजू नकोस तू. अर्जुन हसतच म्हणतो, सिनियर, आपण इथे गोड खायला आलोय ना, मग चला बरं सर्वांनी तोंड गोड करूया अगोदर, कडू अजिबात बोलायचं नाही. मग सर्वजण त्या स्टॉलजवळ जातात. रविराज आईस्क्रीम मागतो, तेव्हा ते आईस्क्रीमवाले काका म्हणतात की तुम्ही तुमच्या लहान मुलीला इथे घेऊन यायचात ना, मग आजही आलात का? हीच आहे ना तुमची मुलगी, असं म्हणून ते सायलीकडे बोट करतात. तेव्हा रविराज म्हणतो, नाही, माझी मुलगी आता मोठी झाली आहे, तिचं लग्नसुद्धा झालं आहे आणि मी व माझी बायकोच इथे आईस्क्रीम खायला आलो आहे आणि हे अचानकच इथे भेटले आम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं सांगा मला कोण कुठला फ्लेवर खाणार आहे ते. तेव्हा प्रतिमा आणि सायली दोघीही चॉकलेट ड्रायफ्रूट असं म्हणतात. एकाच वेळी त्या दोघींनीही असं म्हटल्यामुळे रविराज, अर्जुन एकमेकांकडे अगदी आश्चर्याने पाहतात आणि दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. तेव्हा प्रतिमा विचारते, काय ग, तुला सुद्धा चॉकलेट ड्रायफ्रूट हा फ्लेवर आवडतो का? तेव्हा सायली म्हणते, खूप, अहो मी त्याशिवाय दुसरा कोणताच फ्लेवर कधी खात नाही. तेव्हा रविराज म्हणतो, जेव्हा मी, तन्वी आणि प्रतिमा तिघेही आईस्क्रीम खायला इकडे यायचो ना, तेव्हा त्या दोघींचाही हा चॉकलेट ड्रायफ्रूटच फ्लेवर असायचा. मग अर्जुन 4 आईस्क्रीमची ऑर्डर देतो. त्यानंतर ते आईस्क्रीम देणारच असतात. तर तेवढ्यातच सायली आणि प्रतिमाला एकाच वेळी आठवतं, सायली लहानपणी, म्हणजे तन्वी ही लहानपणी, बाबा मला आईसारखं चॉकलेट ड्रायफ्रूट आईस्क्रीम हवं आहे, असा आवाज सायलीच्या कानावर आता पडू लागतो. सायली इकडे तिकडे पाहते, पण तेथे कुणीही नसतं. ती आता जरा गडबडते, गोंधळते. तर प्रतिमाच्या कानावर सुद्धा अगदी तोच आवाज सारखा सारखा घुमत असतो. त्यामुळे दोघीही आता जरा अस्वस्थ होतात. त्यानंतर ते काका आता म्हणतात, घ्या आईस्क्रीम. मग कुठे जरा सायली भानावर येते आणि सर्वांना आईस्क्रीम देते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मी देतो पैसे, पण रविराज आता त्याला पैसे देऊ देत नाही, म्हणतो की मीच देणार. मग आता रविराज त्या आईस्क्रीमवाल्या काकांना पैसे देतो आणि चौघेही आता आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेत असतात, एन्जॉय करत असतात. तर अर्जुन म्हणतो, छान आहे, समथिंग डिफरंट, छान कॉम्बिनेशन आहे हां. त्यानंतर आता प्रतिमा म्हणते, सायली, हे बघ, आपण योगायोगाने सगळेजण इथे भेटलो खरं, परंतु तुम्हा दोघांना एकत्र असा खूप कमी वेळ मिळत असेल ना, तुम्ही तिथे बसा बरं बाकावर आणि छान गप्पा मारत आईस्क्रीम खा. तेव्हा सायली म्हणते, नको नको, आपण इथे सगळेजण बसूयात आणि छान गप्पा मारूयात. प्रतिमा म्हणते, अगं बाळा, नवीन लग्न झालेल्या जोडप्याने या अशा गोष्टी, हे असं एन्जॉयमेंट असं एकत्र एकांतात करायचं असतं आणि मग म्हातारपणी त्या सगळ्या आठवणी काढायच्या असतात. तेव्हा सायली जरा लाजत असते आणि मग नंतर रविराज म्हणतो, आम्ही काढतोय ना तशाच. तेव्हा आता रविराज म्हणतो, बसा इथे बाकावर आणि गप्पा मारा, आम्ही तिकडे जातो जरा. मग अर्जुन आणि सायली दोघेही तेथे बाकावर बसतात. तर रविराज आणि प्रतिमा दोघेही जरा बाजूलाच जातात. मग त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही आता अगदी गप्पा मारत हसत क्रीम खात असतात. तर समोर आता रविराज आणि प्रतिमा हे दोघेही आता गप्पा मारत मारत आईस्क्रीम खाऊ लागतात. त्यानंतर प्रतिमाचं लक्ष हे आता सायलीकडे जातं. ती सारखी सारखी सायलीकडे पाहत असते, कारण सायली अर्जुनबरोबर खूप म्हणजे खूपच खुश असते. अर्जुन आणि सायली हे दोघेही आता एकमेकांना आपली उष्टी आईस्क्रीम भरवत असतात. ते पाहून तर आता प्रतिमा अजून खुश होते. तर रविराजसुद्धा त्या दोघांकडे पाहत असतो, कारण त्या दोघांना एकत्र वेळ थोडा का होईना हवा असतो आणि प्रतिमाने बरोबर हे ओळखलेलं असतं. त्यानंतर इकडे सायली ही मुद्दामच आता अर्जुनची गंमत करत अर्जुनच्या नाकालाच आईस्क्रीम लावते.
तेव्हा अर्जुन आपला चेहरा लगेच पाठीमागे घेतो. मग सायली त्याचं नाकं सोडते आणि मग ते दोघेही अगदी आनंदाने आईस्क्रीम खात असतात आणि एन्जॉय करतात. तर आता रविराज आणि प्रतिमा हे दोघेही आता त्या दोघांकडे पाहत असतात आणि गालातच हसतात. तेव्हा प्रतिमा रविराजला सांगते, या दोघांकडे बघितलं ना तर असं वाटतं की कितीही संकट येऊ द्यात, कारण देव शेवटी दोन प्रेम करणाऱ्या माणसांना एकत्र आणतोच म्हणजे आणतोच. म्हणून ती रविराजला प्रेमाचा अर्थ पुन्हा एकदा सांगते. त्यानंतर ते दोघेही अगदी कौतुकाने अर्जुन सायलीकडे पाहत असतात. तेव्हा सायली अर्जुनला आईस्क्रीम भरवत असते तर अर्जुन सायलीला आईस्क्रीम भरवत असतो. दोघेही एकमेकांची उष्टी आईस्क्रीम आता एन्जॉय करू लागतात, खाऊ लागतात. त्यानंतर एकमेकांची गंमत करत एकमेकांच्या नाकाला आईस्क्रीम लावत ते दोघेही आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेत असतात. आणि त्या दोघांच्या जोडीकडे पाहून प्रतिमा रविराज खूप म्हणजे खूपच खुश होतात. त्यानंतर आईस्क्रीम खात असताना अर्जुनचं लक्ष अचानकच रविराजकडे जातं आणि तो रविराजकडे आता पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि चैतन्य ज्या हरीशच्या नावाने जो माणूस मेसेज करत असतो ना त्याचं लोकेशन ट्रेस करतात आणि त्या ठिकाणी जातात. तेथे साईडचं काम सुरू असतं. मग आता अर्जुन चैतन्य त्या ठिकाणी गेल्यानंतर अर्जुन विचारतो, हेच लोकेशन होतं ना रे चैतन्य? तेव्हा चैतन्य म्हणतो हो. नंतर चैतन्य म्हणतो, ही तर अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे, इथून कुणी का मेसेज करेल अर्जुन? त्यानंतर ते दोघेही काम झालं नाही म्हणून जायला निघणारच असतात. तेवढ्यातच समोरून जो हरीशच्या नावाने महिपतचा माणूस मेसेज करत असतो ना, जो माणूस असतो ना तो आता खूपच घाईत चाललेला असतो आणि नेमका अर्जुन त्याचबरोबर चैतन्याला येऊन धडकतो. आता धडकल्यामुळे त्याचं सामान खाली काही पडतं. त्यामध्ये हरीश शिंदे नावाचं आय कार्ड असतं. मग आता ते आय कार्ड नेमकंच अर्जुनच्या हाती पडतं. तेव्हा त्याला आता धक्काच बसतो. त्याला समजतं की हाच तो भामटा आहे जो हरीश शिंदेच्या नावाने फेक मेसेजेस करतोय अशोक काकांना. मग अर्जुन त्या विचारतो, काय रे तूच का तो? मग तो माणूस खूपच घाबरतो आणि धावू लागतो. तेव्हा अर्जुन चैतन्य त्याचा पाठलाग करतात. तर जिथे बिल्डिंगचं काम सुरू असताना त्या ठिकाणी जाऊन तो लपणार असतो. तर अर्जुन समोरून तर चैतन्य पाठीमागून त्याला घेरतात. मग त्याचे रस्तेच बंद होतात. अर्जुन रागात विचारतो, कोण आहेस रे तू? तो म्हणतो, मी इथला वॉचमॅन आहे पिंट्या. मग आता अर्जुन विचारतो, हरीश शिंदे या नावाने तू मेसेजेस करतो ना, ते पण फेक, आणि त्याचं आय कार्डसुद्धा तुझ्याकडे आहे असं म्हणून त्याला तो जाब विचारतो आणि सणासण त्याच्या मुस्काटात मारतो. तेव्हा तो माणूस आता खूपच घाबरतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.